देशात राम मंदिराच्या देणगीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता महाराष्ट्रात सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून नवा वाद पेटलाय आणि हा आरोप केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। आणि निशाण्यावर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेमध्ये चर्चेला गेलंय, ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपांमुळे। आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते। त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले। एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत। पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजने नेमलं कोणी।